किती दिवस सहन करणार दादा? तुम्हाला जर प्रत्येक वेळेस 2-4 बारे हाणल्यावर तुम्ही तर किती बारे सहन करणार? तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार आहे, नाविलाज आहे तुमचा. नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार, तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे. 3दा आमचं चॅलेंज केलं आहे त्यांनी, 3दा. आम्हाला बी काही मर्यादा आहेत, तुमचे लेकरं तसे आमचे पण आहेत. तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार. मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं, राणेसाहेब समितीस टायमाला केलं, आम्हाला ओबीसीच्या सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं. आता ही 4थी वेळ आहे. आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं. तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, पण तुमची इतकी खालची नियत आमची नाही. आता आमचा नाविलाज. मग आम्हाला देशातलं 27% आरक्षण घातल्याशिवाय पर्याय नाही. काय करावं? जर समोरचा गपच बसायला तयार नसेल, बार जर तो छेडीतच असेल तर काय करावं? उत्तरच नाही आहे ना दुसरं. पाय पडून दमलो, विनंत्या करून दमलो. मग आता दुसरा पर्याय काय? मध्यस्थी टाकलेत, सोयरेक जुळली, मोडून टाकली त्यांनी. मग आता किती दिवस आम्हीच बिगार लग्नाचं राहायचं? तू राहा एखाद दिवस बिगार लग्नाचा, मग कळन तुला. त्याला मी बळच का होईना पहिलवान तयार केले, गळाल्याला होता पार. हां, सगळ्या कामाला लागला आहे तो टोटल. इकडून बोललो, त्याचा चेहरा कसा झाला आहे? लाल. त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही. ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलोत. आता सरसकट गेलोत. आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती. त्याच्यामुळं तो आता हे तयारी करणार. कारण रात्री त्याने बघितलं, आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या. त्याच्या लक्षात आलं की ह्यो काहीतरी करू शकतो. पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही. आम्हाला गोरगरिबाच्या अन्नात माती नाही घालायची. पण गोरगरीब ओबीसी बांधवानं त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको राजकारणासाठी, राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटोळ करू नको. कारण या 3दा झालेला आहे. आता 4थ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज आहे. मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे. त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळं नाही, त्याच्यामुळं करावं लागणार आहे. त्याला नाविलाज आहे. मग आमचं बोलणं नाही झालं, परंतु 10 तारखेच्या आमरण उपोषणाची घोषणा केल्याच्यानंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली. त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले तर असं आम्हाला ऐकू माहिती आहे बरेचसे. परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या 2001च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून, म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली, तर आमचं मत एवढं आहे की येत्या विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी 15 तारखेला, हे आमचं म्हणणं आहे. म्हणून 10 तारखेला आमरण उपोषण. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.